तर इथे बघू शकता मी दूध गरम रात्री केलं होतं आणि हे दूध फ्रीजमध्ये होतं। तर फ्रीजमधून काढल्यानंतर जी ही दुधाला शाई येते ती शाई मी अशी रोज रोज काढून ठेवते। तशीच रोज शाई काढून ठेवायची जेणेकरून आपली शाई जास्त होईल। तसंच मी इथं 10-12 दिवसामध्ये एवढी शाई जमा केलेली आहे। तर आम्ही दिवसाला 2 टाइम दूध आणतो म्हणून माझी एवढी शाई जमा झालेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून अशी कडक झाली आहे। तर आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला ह्याचं लोणी काढायचं आहे, पहिलं तूप करायचं आहे। तर त्याच्यासाठी इथं मी ही शाई मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। आपल्याला इथं लोणी काढून घ्यायचं आहे। तर छान असं ही शाई मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि त्याच्यानंतर इथं मी थंड पाणी घेतलंय। थंड नसेल तर आपलं घरातलं नॉर्मल असतं ते टाकलं तरी काही हरकत नाही। तर पाणी टाकून मस्तपैकी मिक्सर करून घ्यायचं आहे आपल्याला। हळूहळू मिक्सर करून जोपर्यंत असं लोणी वर येत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं आपले लोणी निघलेलं आहे। तर असं हे मी साईडला एका पातेल्यामध्ये ते काढून घेते। तर बघू शकता ह्याच्यात मी काढलेलं आहे। तसंच आता आपल्याला ही सगळी शाई तशीच वाटून घ्यायची आहे पाणी टाकून आणि आपलं लोणी काढून घ्यायचंय। तर बघू शकता सगळं लोणी आपलं काढून झालेलं आहे। आपलं लोणी एवढं तयार झालंय। तर आता आपल्याला हे सगळे गोळे करून घ्यायचे। तर ह्याचे मी गोळे करून घेते आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचंय जेणेकरून त्याच्यामधला जो खट्टापणा आहे तो निघून जाईल। तसंच बाकीचे गोळे पण मी धुवून घेते। तर इथं माझे 3 गोळे झालेले आहेत लोण्याचे। छान असे लोणी आपलं निघलेलं आहे, बघू शकता। तर आता जे बाकीच्या भांड्याला लागलेलं होतं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय आणि आता हे पातेलं लोणी धुतल्यानंतर आता हे गॅसवरती आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचंय। आता छान असं आपण हे तूप काढायला घेऊया। तर बघू शकता सगळं लोणी वितळलेलं आहे। तर आता मस्तपैकी ह्याचा
तूप काढून घ्यायचं आहे। जोपर्यंत छान असं तूप निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळून द्यायचं आहे। तर बघू शकता हळूहळू लोणी खाली जमा व्हायला लागले आणि तूप वरती निघत चाललंय। तर छान असं आपलं हे तूप तयार होत आहे। तर हलवत राहायचंय सारखं, कारण की खाली लोणी चिटकतं म्हणून हलवत जायचंय। तर बघू शकता छान असं आपलं तूप निघलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी 3-4 तुळशीचे पाने टाकलेत, जेणेकरून वास छान येतो म्हणून मी याच्यामध्ये 3-4 तुळशीचे पाने टाकलेत आणि आता छानपैकी हे मिक्स करून घेते। तर बघू शकता किती छान आपलं हे तूप तयार झालेलं आहे। सगळं तूप आपलं निघलंय। तर मी ही 10-12 दिवसाच्या शाईपासून हे तूप मी तयार केलंय। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिपडून घेते, जेणेकरून आपलं तूप छानपैकी दाणेदार असं होईल म्हणून थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचंय। हे तूप आपलं छानपैकी दाणेदार असं होईल। ला थंड करायला ठेवून देऊ थोडंसं। तर बघू शकता छानपैकी थंड झालंय। तर आता आपण हे चहा गाळणीने किंवा तुमच्याकडे मोठी गाळण असेल तर त्याने तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा गाळून घेऊ शकता। तर मी छानपैकी तूप गाळून घेते। तर बघू शकता तूप माझं छानपैकी तयार झालेलं आहे। तर ही एकदम सिंपल अशी रेसिपी आहे तूप काढायची। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तर नक्कीच रेसिपी ही ट्राय करा।